वंडर सोल तिकडे, त्याची सोल गेली कुठेतरी, फक्त तो वंडर राहिला आता. आणि हे जे नमुना आहे त्याची खूप 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 जास्त फाटलेली आहे. अरे पाटली नाही रे, शिवून घे. अशा प्रकारे आम्ही या बोटीला आता ओव्हरटेक करून पुढे चाललोय. एका माणसाला तुम्ही समुद्रामध्ये बघा चालताना बघता आहात, तर त्याच्याकडे एक विशिष्ट अशी प्रकारची पॉवर आहे. आपण ना काहीच आता समुद्रामध्ये इथे बुडकी मारणार आहोत. कसं दंडा गाईज आपण मस्त करने वाले है ये नाव की सवारी. तो गाईज जसं अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला तसं आम्ही आता हे पुढे काय आहे ते खंड आहे बघा, तो खंड त्याचा शोध लावायला चाललो आम्ही. ज्याचा शोध पहिलेच लागून गेला आहे, तरी आपण आपल्या नावाचं पेटंट करण्यासाठी आपण तिकडे जाणार आहोत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम मालवण. आज आमचा मालवणमध्ये आहे 4th डे, 4था दिवस. आणि आता आमची सकाळची सुरुवात इथल्या एका स्पेशल आयटमने होते. ते स्पेशल आयटम म्हणजे दाखवतो तुम्हाला. घावन ही आहे, याची घावन चटणी. याला काय म्हणता आपण घावनचे घावन पोळी, फक्त घावन. ओके ठीक आहे, हे फक्त घावन. त्याच्यासोबत भुर्जी, ऑमलेट आणि इकडं यांचं हे स्पेशल आयटम. आणि हे सगळं आम्हाला अरेंज करून दिलं आहे आमच्या प्रथमेश दादाने. तर चला नाश्ता करून भेटूया. तर गाईज आपण आता निघालो आहोत एका बोट फेरीसाठी. तुम्हाला ते कोणकोणत्या पॉईंट वगैरे फिरणार आहेत ते पुढे जाऊन मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. ॲक्च्युली अजून मला पण माहिती नाही. बोटवाला आला आहे, त्यांच्या मागे मागे आम्ही सोबत चाललो आहे. ही आपली एक गाडी आणि त्याच्या पुढे एक स्कूटी आहे, ती बोटवाल्याची आहे. असं ते बोलले की 2200 रुपये 4 इंच होतील, म्हणजे साधारण 500-550. 500 रुपये पर पर्सन. चला आता आपण डायरेक्ट भेटूया फेरीजवळच. तोपर्यंत छोट्याशा राईडचा आपण मजा घेऊया. आमच्या बोट फेरीची सुरुवात आता होते. हर्षला सांभाळा बरं. 2 लोक बसा भाई. आपल्या बोट फेरीची सुरुवात आता अशी झालेली आहे. सर्वात पहिले आघाडीवरती हितेश भाऊ बसलेत, ते आम्हाला लीड करतायत. पण लीड सर्वात मागे बसून करतात आता. आणि हे जे नमुना आहे त्याची खूप 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 जास्त फाटलेली आहे. अरे पाटली नाही रे, शिवून घे. अरे पाटली नाही रे, शिवून घे. मी आहे ना शिवून द्यायला. चला आता थोडेसे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा तुम्ही. तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार हे जे समोर तुम्हाला आयलँड दिसतंय त्याला क्रोकोडाईल पॉइंट म्हणतात, कारण की त्याचा जो आयलँडचा समोरचा जो शेप आहे तो मगरीच्या तोंडासारखा समोर दिसतोय आणि हे त्या आकारातच दिसतंय क्रोकोडाईल सारखं, म्हणून त्याला क्रोकोडाईल पॉइंट असं नाव दिलंय. आणि हे जे इथे समोर जे बीच वगैरे दिसत आहे इथे हे भोगवे बीच म्हणतात. टोटली नीट अँड क्लीन बीच. आणि इथं आपण एकदम समुद्र येतो, संगमचा संगम इथे मेन. तर इथून आपल्या संगमाला सुरुवात होते. नदीचं नाव काय बोलले? कर्ली नदी आणि कर्ली नदी आणि अरबी समुद्राचं इथे हे संगम. इथून ह्या ज्या लाटा वगैरे दिसत आहेत इथून समुद्राची सुरुवात होते, अरबी समुद्राची. बरोबर. मालवण पोर्ट पर्यंत 14 किलोमीटरचं बीच आहे पूर्ण. हा समुद्राचा पूर्ण एरिया डॉल्फिन पॉइंट. कधी असं येतं का, असं काही टाइम टेबल फिक्स नाही राहतो? नॅचरल आहे. नशीब आहे. डॉल्फिन दिसलाय भाई अक्षराला, आम्हाला नाही दिसला. यांना ते गाईड दादांना बी दिसला, आम्हाला नाही दिसला. तुम्ही मोबाईल मध्ये डोकं घालून बसता, काय दिसणार तुम्हाला? हा बघा दिसला. ये बाय, एक नंबर. या इथं एक डॉल्फिनचा पूर्ण
एक बंचच आहे जवळ खूप छान असा आपण डॉल्फिनचा एक्सपिरियन्स ती घेतला. जेवढ आहे बघा. खूप छान वाटलं काहीच बघून. हो ते कुठलं होतं. अरे बा. तुम्ही हे जे बघतायत एका माणसाला तुम्ही समुद्रामध्ये बघा चालताना बघता आहात, तर त्याच्याकडे एक विशिष्ट अशी प्रकारची पॉवर आहे की तो समुद्रामध्ये चालू शकतो. असं काही नाही आहे. इथे सुनामी आयलँड आहे, ते पाण्याखाली गेलेले गुडघ्यापर्यंत, त्यामुळे इथे आपल्याला चालता येत आहे. तर आपण पण इथे उतरून एक छोटासा एक्सपिरियन्स घेऊया. भैया कैसे तैरते हो पानी में? कोणती सुपर पॉवर आहे तुमच्याकडे? कौन सी सुपर पावर है जो कि आप समुद्र में चल सकते हो? सांगा की. नीचे मिट्टी है, पूरा रेत है. नहीं ऐसे ही सुपर पावर की जरूरत नहीं रहती. नहीं, आपके आपकी यहाँ पावर पे ही काफी है. कोकन की सुपर पावर है ना आपके पास. डायरेक्ट जंप करे कुठेपर्यंत येते? आपल्याला काय मार्किंग वगैरे सर असं काहीच नाही. काहीच नाही का? काय खायला वगैरे पाहिजे का? काय खायला पाहिजे का? आवड सरांना चटणी, उकडीचे मोदक, वडापाव. भुका लागल्यात का? नाही लागल्यात. तर आपण ना काहीच आता समुद्रामध्ये इथे बुडकी मारणार आहोत. समुद्र बिमुद्र काय नाही. आमच्या गावात आपण आता हो बुडालो मी. बघा गाइस, मेरे पास भी सुपर पावर आ गए, मैं भी समंदर पे चल सकता हूँ. ड्रायव्हर कोण तो कळणार नाही मध्ये. चला ना यार, काय भारी भारी वाटतंय, पायांना काही मऊ मऊ वाटतंय. असं बसून तुम्ही मस्त थंड थंड कूल कूल या. छान वाटतंय. ए बघा गाईज, ए बघा गाईज. कसं थंडा थंडा आली का सुपर पॉवर समुद्रावर चालण्याची? तर गाईज आम्ही फिरतोय. चलो ना गाईज, डरपो गाईज, चलो ना गाईज. ओ गाईज, ओ गाईज, ते मोबाईल मोबाईल देऊन दिला, जिम्मेदारी माझ्या. बॅगेत टाक ना भाऊ. काय जिम्मेदारीच्या नावावरती स्वतःला फाडतोय. चलो गाइस, ये देखो डरपोक लोग आपके सामने पेश है. ये डरपोक लोग जो पानी में आने के लिए इतना डरते. ठीक आहे. काय काम असेल त्याला लावून द्या, काय टेन्शन नाही. आपलं थोडं नाव वगैरे साफ करायची आहे का? नाव साफ करायची आहे, हे करून घेईल मस्त. कॅमेऱ्यात करणार. तर इथे आपण ही राफ्टिंग करणार आहोत स्वतःच. मेरे को आगे बैठने दो ना. अबे मैं बैठ गया है. नहीं ना, पीछे बैठो ना. मैं मस्त शूटिंग लेता ना तुम्हारी. हा ये शूटिंग घेतलं होती. हा ना, तुम्हारी शूटिंग घेतलो की चलो मागे बैठलो की. जॅकेट लाव. मध्ये बसा, मी सांभाळून घेतो. हा. चलो गाइस, हो अजिबात पडणार नाहीये. या बोटिंगचं नाव काय आहे? वल्लव बोट, कायाकिंग बोट. कुठे जायचं? कायाकी बोट. पाहिजे तेवढं दूर जायचं ते बोट बीच पर्यंत. इतकं बरोबर आहे. हो मध्येच बसतो. बरोबर आहे, तिथेच बस. चला लाईफ जॅकेट घालून घेऊ आपण. पुढे जा आणि आतमध्ये ये. जाता येताना व्हिडिओ करशील तो मला पण Thank you, काका. इंस्टाग्रामवर माका पण टाकू. हो युट्यूबला आपण टाकूया मस्त. ओके. तुमचं इंस्टाग्राम मी फॉलो करतो, माझं चालेल. युट्यूब तुम्ही सबस्क्राईब मारा. ठीक आहे. ओकेच. पकडाव 2 मिनिटं भाऊ. तुमचं काय नाव सर? माझं नितीन नेवाळकर. व्हेरी गुड. फक्त किनाऱ्याला कुठे उतरू नको. पाहिजे तिकडे जाऊन व्हिडिओ कर. उतरू नको. याच्या मागचं कारण कोरल असतात हा, पायाला. घुसून हा? जाते. बरोबर. टॅनल 3 देतो मी तुम्हाला. ओ गाइस, अपन मस्त करने वाले हैं ये नाव की सवारी. और एक डरपोक इंसान वहाँ पे बैठा है नाव में. साईड राईट करा, बोट लेफ्ट टर्न होते. हे बघ,
उलटा इकडे बघ. दोघांनी मिळून वन साइड राईट वरनं पाणी मागे खेचलं, बोट अपोजिट वळणार लेफ्ट साइड. दोघांनी सेम लेफ्ट डायरेक्शन केलं, राईट साईडला वळणार. अपोजिट डायरेक्ट राईट वळ. ओके. सरळ जायला लेफ्ट राईट. बोट इन्स्ट्रक्शन आर मस्ट. बोट इन्स्ट्रक्शन. स्टॉप करायची असेल उलट पोझिशन आहे बघ, बोट रिव्हर्स मध्ये घेणार. ओके. तुम्हाला ठीक तिकडे आहे. पलीकडे कोण आलं यायला जमलं नाही असं पॅडल वर करायचा. मी बोट घेऊन येणार नाही यायला. ओके. चला जाओ. चला तुम्ही पॅडल मारा, मैं वीडियो शूटिंग करतो. कांदळवर गाइस 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 ये देखो, ये 3 नमूने निकल पड़े हैं समंदर के सवारी पे लियोनार्डो फर्डिस को मागे डाकने के लिए. Wake up to reality. तो गाइस जसं अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला तसं आम्ही आता हे पुढे काय आहे ते एक खंड आहे बघा, तो खंड त्याचा शोध लावायला चाललो आम्ही. ज्याचा शोध पहिलेच लागून गेला आहे, तरी आपण आपल्या नावाचं पेटंट करण्यासाठी आपण तिकडे जाणार आहोत. तरी पण तुम्ही बघा किती कष्ट आहे यार. कोणी मोठी नाव देत नव्हतं, मग छोट्या नावावरती निघालो आहे आम्ही. मागे अक्षय दादा एकटेच कष्ट घेत आहेत बघा. हे आमचे मधले शेट निवांत बसले, मी यांना डायरेक्शन देतो. 3 जणांचं वजन घेत आहे ते. चला यार थोडंसं एन्जॉय करूया आपण आणि भेटूया. चाकटी. गाइस तुम्हाला हा दिसतोय का? हा बऱ्याच मूवीजमध्ये नाही का इथे शूटिंग वगैरे करायला येतात आणि सीन फॉरेनचं दाखवतात. इथे ॲनाकोंडा वगैरे निघतो असं म्हणण्यात येतं. ते खोटं म्हणण्यात येतं. आम्ही पण तुम्हाला खोटं सांगतोय. ते जास्त जवळ काही जायचं नाही, नाहीतर तुम्ही अटकून जाणार. ॲनाकोंडा समजेल तुम्हाला. मी राहू देऊ का मग? रेस्ट करतो मी थोडा वेळ. गाइस इसमें ना सच में बाइसेप्स बन जाएंगे यार. बाइसेप शोल्डर. गाइस चप्पू मार मार के हमारे कंधे ना बहुत दुखून राहिले बहुत. तसं आमच्याकडे पायलट आहे मागे. आमची मागची इंजिन एकदम मजबूत आहे, त्याच्यामुळे काय लोड नाही. रफ चालले चालले. काय म्हणता मागची इंजिन? मागचे इंजिन एकदम जोरदार. यायला इथे दगड लागून गेले बघा खालीच. चप्पू. पसीना पसीना हो गए हम अभी. तुम्ही सुपर बाईकच्या आवाज ऐकू शकता. येस. ती बघा बेनेली 300 वर हितेश भाऊ लीन मारताना खड्डेमध्ये टगडक 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 करतात. ए शेट काय म्हणता शेट? यो गाइस, अरे हे कोण काढणार? गाइस बघा आम्ही समुद्रामध्ये चालतो. हाँ? अरे फक्त 500 रुपये. 550. गाइस ये जो रिवर राफ्टिंग हमने की तीनों ने 200 रुपये पर सीट है. इसकी वजह से हमारे 200 रुपये बच गए. तुम्हाला पण याचा आनंद घ्यायचा असेल ना, नक्की या. मालवणपासून हा बीच कोणता आहे? देवबाग बीच. देवबाग म्हणजे देवबागच्या इकडे पलीकडे. तिथून बोटिंग वगैरे होते मस्त. आपल्याला निवती रॉक्सपर्यंत, निवती किल्ल्यापर्यंत नेतात. तिकडनं पूर्ण अशी चक्कर मारून तुम्हाला डॉल्फिन बघायला मिळेल. तू कमी काय परत छोटे छोटे बीच वगैरे. आणि शेवटी इथे सुनामी. नंतर शेवटी तुम्हाला सुनामी आयसलँड वरती यायला मिळेल आणि तिथे बघा असा एन्जॉय करता. बोर मारतोय रे, मरू द्या काय नाही. मग तुम्हाला इथे असा एन्जॉय करायला मिळेल. हे बघा उकडीचे मोदक समुद्रामध्ये खारट पाण्यासोबत. यप ब्रो. चीयर्स. समुद्र पण डुबकी मारायची असं मीठ कमी असेल तर. सुपर. फक्त 20 रुपयाला एक प्लेट ना, एक पीस. हां याला आहे ना पिक्चर मधला सारखं होऊन गेलो होतं. याची ना पाणी से दूर रे. समजून घ्या. एवढी फाटत होती भाऊ. पाण्याला टच सुद्धा करत नाही. आणि कॅमेरा शूट नाही झालं, जाऊ दे. अक्षय कुमार बोलले की तुम्हें पानी से दूर रहना है, मुझे पानी से खतरा है. डरपोक आहे, डरपोक्स. याला ना स्कूबा डायव्हिंगला पण घेऊन जाणार नाही. पुढच्या याला राईडला आणायचं नाही. इसमें अपन बादशाह है. तर काही आताच आपण मस्त बोट सवारीच्या प्रवासाने आता रिटर्न येतो.
बघितलं असेल तुम्ही आम्ही काय काय मजा केली. सर्वात पहिले तर आपण डॉल्फिनचा एक डायरेक्ट झुंड गुच्छा पाहिला जे उड्या मारत होते छानपैकी. त्यानंतर आपण गेलो निवती किल्ला. निवती किल्ल्याचे व्ह्यू वगैरे बघितले आणि आलो आपण सुनामी आयसलँडला. सुनामी आयलँडला आपण बघितलंच आपण किती पाण्यामध्ये मजा केली, धमाल केली. आणि त्यानंतर आपण केली एक रिव्हर राफ्टिंग. एक लांब अशी रिव्हर राफ्टिंग केली. असं मन भरून हात दुखेस्तोवर खांदे दुखेस्तोवर मिनी केरला फिरून आलो आपण. त्याच्यानंतर इंग्रज काळाच्या पूल. आणि आता असं मन भरलं आहे छानपैकी. आणि अजून आपल्याला आलंय तृप्त झालंय. आपल्याला अजून काय सांगतात ते बनायचं आहे. काय सांगतात हो ते वॉटरमध्ये बुडं मारतात ते कोण? जलपरी. हां जलपरी बनायचं आता. जलपरा बनायचं. जलपरा बनवू आपण आता मस्तपैकी. आणि भेटू तुम्हाला डायरेक्ट जलपराच्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगला. आपण नदीत आहे का आता? नाही नदी आहे ही. तुम्हाला पण याचा आनंद घ्यायचा असेल ना नक्की या. मालवणपासून हा बीच कोणता आहे? देवबाग बीच. देवबाग म्हणजे देवबागच्या इकडे पलीकडे तिथून बोटिंग वगैरे होते. मस्त आपल्याला निवती रॉक्सपर्यंत निवती किल्ल्यापर्यंत नेतात. तिकडनं पूर्ण अशी चक्कर मारून तुम्हाला डॉल्फिन बघायला मिळेल. छोटे छोटे बीच वगैरे. आणि शेवटी इथे सुनामी. नंतर शेवटी तुम्हाला सुनामी आयसलँड वरती यायला मिळेल. आणि तिथे बघा असा एन्जॉय करा. बोर मारतोय रे, मरू द्या. काय नाही मग तुम्हाला इथे असता एन्जॉय करायला मिळेल. काय नाही काय घंटा मजा येत नाही. काय नाही नुसतं पाणी आहे. अरे आपण खाडीम चालता नाही का आता माझी पाहिजे रे. ते केस गोटे आहे काय मोठी गोट नाही फक्त ही काय ते बघ रे 1.5 लाख सामान पडलाय. आता एमा काय पुढे काही ना आपण खाडीम आहे. फक्त होतो आहे की तो इंडोनेशिया सुनामी आली तो वाई वॉय आहे ही आवे की त्याला यायला पैसे लागते आणि पैसे कमावेरी आहे. काही ना काही ना काय मोजा नाही आई गियो बी ना छोडे बी ना आम्हा सुक्को आहे. हे हुनेच काही ना तुम्हाला नाकिरी इतना मजा आ रहा है गाइस, उतना मजा आ रहा है गाइस. गाईस याची ना एवढे फाटते म्हणून आता चपली चढतोय. हा ना बघा ना आमचा सुपरमॅन स्लो मोशन का पॅन. किसका दिल मिल गया हितेश भाई को. मग ते सांगता काय नाही रे यार आपण विहिरीमध्ये डुबकी मारतो तसं ते झालं असं सांगेल मग. गाइस हेलो गाइस, वेलकम टू माय व्लॉग, टू माय चैनल टू माय वेलकम. हेलो आमू फिरी आला हाथी. आम्ही समुद्रा में उंगा जाऊं माझ में मांसाहारी उंगा जाऊं. आम्हा तुम्हाला मी देखा मैं जर कॅमेरा ली गेलो तर कारण की तुम्हाला येताना हे जे पट्टू लोक असताना झालं ते पाण्यामध्ये उतरतात. तुम्हाला जर आम्हाला ब्लॉग येताना ते आम्हाला पैसा ना होता वेता जाजा म्हणजे आम्हाला पैसा हवी. आम्हा बीजा कॅमेरा लिही शकू म्हणजे का साला हे टाकू नका. आपल्यासोबत जुडले आहेत श्रीमान सरांचे जिगरी. दाखवता का जरा टॅटू वगैरे? हे बघा